हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे परत एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार का जे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे अतिक्रमणचं प्रकरण जसं चालू आहे, ते कोणकोणत्या ठिकाणी अतिक्रमण जाणार आहे, कोणकोणता प्लॅन आहे त्याचा डीपी प्लॅन कसा डाउनलोड करायचा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर करायला विसरू नका. तर पटापट या व्हिडिओला चालू करूयात. लेट्स गो. तुम्हाला सर्वात पहिले जायचंय क्रोम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं सर्च करायचंय जे आपला छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका आहे. छत्रपती संभाजीनगर नगरपालिका डायरेक्ट क्रोम मध्ये सर्च करायचे. CSMS ही वेबसाईट येईल, त्या वेबसाईटवरती क्लिक करायचंय. वेबसाईटवरती गेल्यानंतर खाली एक निळ्या कलरची पट्टी, त्या निळ्या कलरच्या पट्टीमध्ये जे ऑप्शन आहे ते तुम्हाला येणार आहेत का. 2-3 ऑप्शन सोडले का तिथं ते ऑप्शन येणार आहे. तर एक मिनिट थांबा, ते ऑप्शन येऊ द्या, मी तुम्हाला सांगतो. खूप सारे ऑप्शन आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला निवडायचे जे आता येईल ते निवडायचं तुम्हाला. हे बघा, MR आणि TP कायदा, हे तुम्हाला याच्यावर क्लिक करायचंय. हे ऑप्शन जेव्हा इथे येईल, हे जे इथं ऑप्शन दिसतं तुम्हाला माऊसवरती, ते ऑप्शन तिथं आल्यावर त्या ऑप्शनवर क्लिक करायचं तुम्हाला. ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सगळे सेक्टरचे जेवढे पण सेक्टर आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जिथं जिथे अतिक्रमण होणार आहे ते पूर्ण या जे डीपी प्लॅन आहे त्या डीपी प्लॅन मध्ये येऊन जाईल. तुम्हाला कोणता पण एक, मी आता सध्या एक ऑप्शन ओपन करून दाखवतो. सेक्टर 4चा ओपन करू आहेत आपण. हे बघा, असा तो प्लॅन ओपन होईल. तो प्लॅन ओपन झाल्यावर त्याला झूम करायचं तुमच्या हिशोबाने, जसं तुम्हाला जेवढं करता येईल. तुमचं सेक्टर तुम्ही बघून घ्यायचं. आता हे हर्सुलचं आहे. हर्सुलमध्ये कुठून कोणता रोड जाणार आहे, काय जाणार आहे, ते सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे. इथं हे बघा, जाधववाडी पण दिलेलं आहे. जाधववाडीमधून किती मीटरचा रोड जाणार आहे, कुठं जाणार आहे. जर तुमचं या सेक्टरमध्ये जर येत असेल आणि अतिक्रमणमध्ये जर जात असेल तर तुम्ही या व्हिडिओ म्हणजे या डीपी प्लॅन मधून तुम्ही चेक करू शकता, जो छत्रपती संभाजीनगरचा डीपी प्लॅन आहे. आणि जे महानगरपालिका आहे आपली छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका आहे, एक मिनिट. आता छत्रपती संभाजीनगरची जी महापालिका आहे त्यांनी सांगितलंय ज्यांचे पण रोड मध्ये घर जात असतील त्यांना 1 रुपयाही भेटणार नाहीये. म्हणजे जे लिगली रोड मध्ये जेवढा रोड मोजलेला आहे तेवढ्या याच्यात जर तुमचं जात असेल घर तर त्यांना कोणताही पैसा भेटणार नाही. जर तुमचं घर रोडच्या पाठीमागे असेल आणि ते पण तोडत असेल ते महानगरपालिका, जर गुंठेवारी केलेली नसेल तर गुंठेवारी करून घ्यायची आहे. कारण जे महानगरपालिका आहे ज्यांचे गुंठेवारी घर नाही ते सुद्धा तोडत आहेत. कारण की जे रोडमध्ये आलेले ते तर तोडतच आहेत, पण मग जे गुंठेवारी केलेले नाही ते पण घर तोडत आहेत. तर तुम्ही याची काळजी घ्यायची आहे. तुमचं घर लवकर लवकर गुंठेवारी करून घ्यायचंय. आणि त्याच्यातल्या त्याच्यात जे तुमचं घराचा टॅक्स आहे तो पण तुम्ही भरून घ्यायचा. कारण की जी महानगरपालिका त्यांनी एक नवीन हे काढलंय, GR काढलाय. जेवढं पण तुमचं घराचा टॅक्स असेल आणि त्याच्यावर जर तुमचं कर्ज लागलेलं असेल म्हणजे व्याज लागलेलं असेल तर व्याजावरती तुम्हाला 95% ऑफ देत आहे आपली छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका. तर तुम्हाला तिथं जाऊन तुम्हाला फक्त तुमचं जे मुद्दल आहे ती मुद्दल भरायची आणि 5% व्याज भरायचे. तर तुम्हाला एवढे सुविधा देते आपली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. तर तुम्हाला फक्त जाऊन तिथं टॅक्स वगैरे भरायचा आहे आणि जे तुमचं घर आहे ते गुंठेवारी करून घ्यायचंय. आणि तुमचं जर इथं जर येत असेल तर तुम्ही 15 ऑगस्ट पर्यंत तुमचं पुढचे जे नियोजन आहे ते करू शकता. आणि 15 ऑगस्ट पर्यंत जे पण घरांचं गुंठेवारी झालेलं नसेल त्यांनी फटाफट गुंठेवारी करून घ्यायचंय आणि आपले छत्रपती संभाजीनगरची जी महानगरपालिका आहे त्यांना सपोर्ट करायचं. तर एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला डीपी प्लॅन डाउनलोड करायचा असेल तर डाउनलोड करून घ्या. तुम्हाला पण तुमचं सेक्टरचं चेक करता येईल. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.